नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणी राजश्री रत्नाकर आणि राणीला सांगते की या सिंधूला राघवच्या आयुष्यामधून कायमचं घालवायचं असेल तर मला एकच पर्याय दिसत आहे. ते विचारतात की कोणता पर्याय. त्यावर रुक्मिणी म्हणते की आपण राघव आणि राणीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी करूयात. आणि ते ऐकून मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो. रत्नाकर म्हणत असतो की वहिनी, या सगळ्यांची काहीही गरज नाही. मात्र रुक्मिणी काहीही ऐकत नाही. पण राजश्री तिला सांगते की राघव आणि राणीचं लग्न सुद्धा पूर्ण झालेलं नाही. परंतु त्यावेळी रेश्मा म्हणते की ही गोष्ट सिंधूला माहित नाहीये. तर रुक्मिणी राजश्रीला सांगते की आणि ही गोष्ट तिला कधीच कळता कामा नये. आणि मग त्यानंतर ती लगेच रेश्माला पार्टीची तयारी करायला सांगते. तर रेश्मा मात्र मनाशी म्हणत असते की आता लवकरच मला बाहेर जायला हवं, नाही तर ती म्हातारी मला कामाला लावायची. तर दुसरीकडे राघवला आज सकाळी जो काही प्रकार झाला तो आठवत असतो आणि सिंधू जे काही बोलली ते आठवत असतं आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तर दुसरीकडे सिंधूची सुद्धा तीच अवस्था झालेली असते. राघवने आपल्यावर विश्वास दाखवला या गोष्टीमुळे तिला खूप वाईट वाटत असते. तर राणी सुद्धा अस्वस्थ होऊन तिच्या रूम मध्ये फेऱ्या मारत असते. तिला सतत रुक्मिणीचं बोलणं आठवत असतं. त्यानंतर दुसऱ्याशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असताना आणि राघव ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. रुक्मिणी त्याला नाश्ता करायला बोलावते पण तो सांगतो की मी ऑफिसमध्ये काहीतरी ऑर्डर करेल. मात्र तरी सुद्धा रुक्मिणी त्याला बोलावते आणि त्यावेळेस राघव विचारतो की काय झालं काकू, मला आधीच खूप उशीर झाला आहे. तर रुक्मिणी त्याला सांगते की राघव, आज तू सुट्टी घ्यायची आहे. आणि ते ऐकून मात्र राघवला मोठा धक्का बसतो आणि तो रुक्मिणीला सांगतो की काकू, हे शक्य नाहीये. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि ती राघवला सांगते की तुझ्या आणि राणीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे. मात्र ते ऐकून राघव खूप चिडतो आणि त्यावर तो म्हणतो की हे सर्व करण्याची काय गरज आहे. मात्र राजश्री त्याला समजावते की राघव, प्लीज नाही म्हणू नकोस. राणीच्या तुझ्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आम्ही ऑर्गनाईज केली आहे. त्यानंतर राघव म्हणतो की खरंच आई, हे शक्य नाहीये. तर राणी म्हणते सिंधू आणि सावी इथे आहे म्हणूनच तू नाही म्हणतोय ना. त्यावर राघव म्हणतो, हे बघ मधू, असं खरंच काही नाही. आणि तो या सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र कोणीही त्याचं काही ऐकत नाही. रुक्मिणी म्हणते की रत्नाकरने DIG सरांना फोन केला होता आणि त्यांनी तुझी सुट्टी सुद्धा मंजूर केली आहे आणि त्यामुळे तू प्लीज आता नाही म्हणू नकोस. आणि त्यावेळेस राघवला काय करावं ते सुचत नाही. आणि त्याच वेळेस विनू तिथे येतो आणि तो राणीला विचारतो की रिसेप्शन म्हणजे काय. त्यावर राणी म्हणते, माझ्या आणि बाबांच्या लग्नाची पार्टी आहे. आणि ते ऐकून विनू खूप खुश होतो आणि राणीला विचारतो, म्हणजे डॉक्टर काकू आणि सावी सुद्धा येणार का. आणि त्यावर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, हो, तुझ्या लाडक्या डॉक्टर काकू आणि सावी सुद्धा येणार आहे. आणि ते ऐकून मात्र राघवला धक्का बसतो. तर रुक्मिणी हसतच मनाशी म्हणत असते की त्या दोघींसाठीच तर ही सगळं चाललं आहे ना. तर त्यावेळेस राघव म्हणतो, प्लीज त्या दोघींना रिसेप्शन पार्टीमध्ये बोलावू नका. त्यावर राजश्री म्हणते, ठीक आहे. तर तेव्हा राजश्री रुक्मिणीला सांगते की वहिनी, जर राघवची इच्छा नसेल तर आपण त्यांना नाही बोलवायचं. मात्र ऋतुजा मध्येच म्हणते की का रे राघव, तू आणि राणीने या दोघांनीच त्या दोघींना घरात आणलं आहे, आता का नको म्हणताय. आणि त्यावर राजश्री म्हणते की जर राघवची इच्छा नसेल तर आपण त्या दोघींना नको बोलवायला. मात्र त्यावेळेस विनू हट्ट करतो की डॉक्टर काकू आणि सावी सुद्धा या पार्टीमध्ये येणार. त्यावर राघव त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र विनू काही ऐकतच नाही. त्यामुळे राणी म्हणते की राघव त्याच्यासाठी तरी त्या दोघींना पार्टीत येऊ देत. मात्र त्यांचा हा वाद सुरू असताना सिंधू त्या ठिकाणी येते आणि तिला या सगळ्या गोष्टींची काही कल्पना नसते. मात्र तरी सुद्धा ती राणीला म्हणते की आम्ही पार्टी मध्ये नाही येणार, आमच्यामुळे उगाच तुमच्यामध्ये वाद नको. सावीला आणि विनूला समजावेल. आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. मात्र विनू म्हणत असतो की मला माहितीये तुम्ही सर्वजण सतत डॉक्टर काकूंवर आणि सावीवर ओरडत असता, म्हणूनच त्या पार्टीमध्ये यायला नकार देत आहेत. कारण जर त्या पार्टीत आल्या तर तुम्ही तिथे सुद्धा त्यांच्यावर ओरडाल. त्यावेळेस राणी विनूला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की असं काहीही होणार नाही. मात्र विनू काही ऐकत नाही आणि तो फक्त म्हणतो की जर सावी पार्टीला येणार नसेल तर मी सुद्धा येणार नाही. आणि मग
तो रागातच तिथून निघून जातो आणि मग त्यानंतर राणी राघवला म्हणते, आपण विनूसाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का? त्यावर राघव म्हणतो की मुळात मला ही रिसेप्शन पार्टी करायचीच नाही, ती तुम्ही कॅन्सल करा. मात्र रुक्मिणी म्हणते की हे सर्व काही राघव तुझ्यासाठी करत आहोत. तर राघव म्हणतो की काकू प्लीज असं काही बोलू नकोस, कारण मला माहित आहे हे सगळं माझ्यासाठी नाही तर फक्त सिंधूला दाखवण्यासाठी आहे. आणि त्यावर रुक्मिणी हसतच म्हणते की हवं तर तसं समज. तर राणी राघवला सांगते की आपल्या विनू बरा होत आहे म्हणून आपण पार्टी देतोय असं तू समज. त्यामुळे राघवचा नाईलाज होतो आणि मग नंतर तो या पार्टीसाठी होकार देतो. त्यानंतर सावी तिच्या रूम मध्ये कपड्यांच्या घड्या करत असते. त्यावेळेस राघव तिथे जातो आणि सावीकडे बघून त्याला खूप आनंद होतो आणि तो तिला म्हणतो की ती इंडिपेंडंट आणि हुशार मुलगी आहे. आणि त्यानंतर तो सावीला विचारतो की तुला इतक्या छान कपड्यांच्या घड्या कशा घालता येतात आणि तुला कुणी शिकवलं? त्यावर सावी सांगते की मला माझ्या आईने शिकवलं. त्यावर राघव म्हणतो हो तीच तुला शिकवणार. आणि मग त्यानंतर तो सावीला सांगतो की मी तुला पर्सनली इथे इन्व्हाइट करण्यासाठी आलो आहे च्या रिसेप्शन पार्टीसाठी. त्यावर सावी विचारते की रिसेप्शन म्हणजे काय? त्यावर राघव तिला सांगतो की लग्नानंतर आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना देण्यात येणारी पार्टी, त्यासाठी मी तुला इन्व्हाइट करत आहे. आणि ते ऐकून सावी मात्र खूप खुश होते. आणि त्यानंतर सिंधू तिथे येते. सावी तिला सांगते की पोलीस काकांनी मला रिसेप्शन पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आहे. मात्र सिंधू मनाशी म्हणत असते की मगाशी सुद्धा यांनी हे नकार देत होते, मग आता हे इन्व्हाइट का करत आहे? आणि ती सावीला सांगते की तू कोणत्याही पार्टीला जायचं नाही. ते ऐकून मात्र सावी नाराज होते आणि सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र सिंधू काही ऐकतच नाही आणि ती म्हणते की सावी आपण बाहेर जाणार आहोत. आणि त्यावेळेस सावी नाराज होऊन म्हणते की आई, प्रत्येक वेळी आई तू असंच करते. तर राघव तिला समजावतो की सावी तू टेन्शन घेऊ नको, मी आई सोबत बोलतो. मात्र सावी म्हणते की नको, पोलीस काका ती तुमच्यावर ओरडेल. आणि ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर राघव हा सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की त्या लहान मुलीवर ओरडण्याची काहीच गरज नव्हती. मात्र सिंधू काही ऐकत नाही आणि ती म्हणते की मी माझ्या मुलीसोबत कसं वागायचं हे मला तुम्ही सांगू नका. त्यामुळे राघवही तिथून निघून जातो. तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव, तुम्हाला सावीबद्दल वाटणारी ओढ मी समजू शकते, कारण ती तुमचीच मुलगी आहे. पण तुम्ही तिचे वडील आहात ही गोष्ट मी तिला सांगू शकत नाही. आणि त्यानंतर ती या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूपच रडत असते. तर दुसरीकडे सावी रुसून बाल्कनीत बसलेली असते आणि त्याच वेळेस राघव तिथे येतो, परंतु सावी त्याच्याशी बोलत नाही. राघव तिला उचलून कठड्यावर बसवतो आणि त्यानंतर तिच्या आवडीची आईस्क्रीम तिच्या समोर आणतो आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते. मग राघव तिला समजावतो आणि गुदगुल्या करतो आणि म्हणतो आणि त्यामुळे सावीचा रागही जातो आणि मग ती आईस्क्रीम खायला सुरुवात करते. राघव तिला सांगतो की तुझ्यासाठी तुझ्यासारख्या हुशार आणि स्ट्रॉंग मुलीने असं मुळू रडत बसायचं नसतं, तर फाईट बॅक करायचं असतं. आणि तो सावीकडून प्रॉमिसही घेतो की यापुढे तू अशी रडत बसणार नाही आणि कोणाला न सांगता कुठेही एकटी जाणार नाही. त्यावर सावी सुद्धा प्रॉमिस करते. आणि मग तिला कॉटन कॅन्डी खायची इच्छा होते. राघव ती सुद्धा पटकन घेऊन येतो आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते आणि त्या दोघांना एकत्र बघून सिंधूलाही खूप आनंद होतो. तर या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रिसेप्शन पार्टी अटेंड करायला नको म्हणून सिंधू बाहेर जाते. मात्र त्यानंतर ती अचानक पार्टीमध्ये येते. त्यावेळेस राघव आणि राणी डान्स करत असते. त्या दोघांनाही एकत्र बघून सिंधूला मात्र खूप वाईट वाटतं. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.